मित्रांनो, हे जे माझ्या पाठीमागे बघत आहात हे दळगराजे येथील पलभट्टी बुवाजींची समाधी आहे. तिथलं हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. मित्रांनो, मंदिराची जर आपण जडणघडण बघितली तर नक्कीच साधारण 350-400 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर जाणवतं. एखाद्या शेतामध्ये मळ्यामध्ये असलेलं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या डाव्या बाजूलाच एक बारवसुद्धा आहे, एक विहीरसुद्धा आहे की ज्या विहिरीचं पाणी या देवासाठी पूजेसाठी वापरत असत. आणि विठ्ठल मंदिराच्या अगदी समोरच आपण जे बघत आहात ही पलभट्टी महाराजांची समाधी आहे. मित्रांनो, अतिशय जुनं असलेलं देऊळगाव-राजामध्ये इथं हे मंदिर आहेत. असे जुनेच बरेच मंदिर प्रत्येक गावामध्ये असतात. गरज आहे ती आपण सांभाळायची. ज्या वेळेस असे जुने मंदिर असतात बरेच जण आता असं करतात की हे मंदिर असे पाडून टाकतात आणि त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे नवीन मंदिर करतात. मित्रांनो, मी भटकंती करत आहोत, प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहोत. मी एवढंच सांगू इच्छितो की जुनं ते सोनं. तुम्ही किती जरी कॉन्क्रीटचे चांगले मंदिर बांधलात पण जुन्याचे सर येणार नाही. परंतु जुने मंदिर जेवढे असतील तर तेवढा आपला शहराचा इतिहास हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्यासाठी मदत होतो. आणि ही जी जुनी दगडाची कलाकुसर आहे ती आजच्या कारागिराला त्याची सर येणार नाही. आणि नक्कीच असे मंदिर बांधण्यासाठी लाखोनी पैसा लागत असतो, कारण की ते कारागीर आता कमी उरलेले आहेत. ते बाहेर जिल्ह्यातून बाहेर राज्यातून येत असतात. असे जुने मंदिर आपल्या जर जवळपास असतील तर नक्की ते सांभाळा आणि त्याची देखरेख करा.